सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात गुटखा व माव्याची विक्री जोरात सुरू। महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असली तरी प्रशासन आणि विक्रेते यांच्यात सासू सुनेच्या भांडणासारखे नाटक सुरू आहे। प्रत्येक 2-3 महिन्यांनी सोलापूर अन्न व औषध प्रशासन आणि महापालिका अधिकारी अचानक ॲक्शन मोडमध्ये येतात। काही दुकानांवर धाडी टाकल्या जातात, मावा आणि गुटखा जप्त केला जातो, विक्रेत्यांना दंड ठोठावला जातो, मोठ्या बातम्या छापल्या जातात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल होतात। सोलापूर गुटखा मुक्त करण्यासाठी आमची धडाकेबाज कारवाई सुरू आहे असे प्रशासन मोठ्या अभिमानाने सांगतो। मग होतो काय? 4 दिवसांनी परिस्थिती जैसे थे। ज्या पानटपऱ्या बंद होतात त्या पुन्हा उघडतात, ज्या गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होते ते पुन्हा धंदा सुरू करतात। याचा अर्थ काय? ही कारवाई फक्त दिखाऊ आहे का? जनतेच्या डोळ्यात धूळफेक चालली आहे का? गुटखा बंदीच्या सासू सून प्रकार 4 दिवसाचेच नाटक आहेत का? पहिला दिवस सासूचा राग म्हणजेच अन्न व औषध प्रशासनाची धडाकेबाज कारवाई। सासू म्हणजे अन्न व औषध प्रशासन आणि महापालिका प्रशासन। अचानक अधिकारी कारवाईसाठी बाहेर पडतात, काही पानटपऱ्या उद्ध्वस्त केल्या जातात, मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त केला जातो, विक्रेत्यांना दंड ठोठावला जातो। पोलीस आणि अन्न औषध प्रशासन अधिकारी माध्यमांमध्ये मोठे मोठे दावे करतात, आता सोलापूर गुटखा मुक्त, मावा मुक्त होणार। बातम्या झळकतात, फोटो व्हायरल होतात। दुसऱ्या दिवशी सून गुपचूप तयारीला लागते, गुटखा विक्रेते सावध होतात। सून म्हणजे गुटखा विक्रेते आणि माफिया। काही विक्रेते पानटपऱ्या बंद ठेवतात, काही विक्रेते छुप्या मार्गाने गुटखा विकायला सुरुवात करतात। गल्ली गल्लीत गुप्त पुरवठा सुरू होतो। मोठे माफिया 4 दिवस गुपचूप राहतात आणि नंतर पुन्हा सुरूच ती कारवाई। तिसरा दिवस सासूचा राग ओसरतो, अन्न व औषध प्रशासन पोलीस शांत होतात। अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस पहिल्या 2 दिवसात केलेल्या कारवाईचा आढावा घेतात। चौथा दिवस सून पुन्हा जुन्या ढंगात गुटखा विक्री पुन्हा सुरू करतात, बंद पडलेल्या पानटपऱ्या पुन्हा उघडतात, गल्ली गल्लीत गुप्त पुरवठा पुन्हा जोरात सुरू होतो। माव्या विक्रेत्यांचे जुने दिवस परत येतात। 5वा दिवस सासू आणि सून नॉर्मल, सगळे काही जैसे थे। अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस यांच्या नेहमीच्या कामाला लागतात। गुटखा माव्याची विक्री सुरळीत सुरू राहते। नागरिकांनी जे काही दिवसांच्या कारवाईबद्दल ऐकलेले असतं ते हळूहळू विसरून जातात। गुटखा विक्रीचा काळा बाजार, रोज लाखोंचा व्यवसाय, गल्लोगल्ली गुप्त गोडाऊन, गुटखा जप्त केला जातो पण तो पुन्हा बाजारात येतो। ऑनलाईन ऑर्डर आणि होम डिलिव्हरी, आता गुटखा चक्क फोनवर मागवला जातो। काही ठिकाणी हॉटेल आणि लॉज मध्ये स्पेशल ऑर्डरवर गुटखा दिला जातो। अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांना लोकांनी विचारले पाहिजे, हे सासू सून नाटक किती दिवस? 4 दिवसांच्या दिखाऊ कारवाईनंतर पुन्हा गुटखा विक्री सुरू होते। मग ती कारवाई कशासाठी? गल्ली गल्लीत गुटखा विकणारे सहज मिळतात, मग अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस कुठे बघत आहेत? मोठ्या पुरवठादारांना का सोडले जाते? कोणत्या राजकीय दबावामुळे गुटखा माफिया सोलापूरमध्ये बोकाट सुटले आहेत? सोलापूरकरांनी आता आवाज उठवायला हवं। लोकांनी ज्या ठिकाणी गुटखा विक्री होते त्या ठिकाणी तक्रारी नोंदवल्या पाहिजेत। अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांवर दबाव टाकला पाहिजे की मोठ्या गुटखा माफियांवरही कारवाई झाली पाहिजे। सामाजिक संस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी हे नाटक थांबविण्यासाठी आंदोलने केले पाहिजे। हे सासू सुनेचं नाटक पुरे। सोलापूरला गुटखा मुक्त करा। सोलापूरकर आता थकलाय। सततच्या बनावट कारवाया आणि सत्ताधाऱ्यांची निर्लज्ज भूमिका यामुळे जनतेचा विश्वास उडालाय। अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी आता खऱ्या अर्थाने कठोर कारवाई करावी आणि सोलापूर गुटखा मुक्त व मावा मुक्त करावा, नाहीतर हे सासू सुनेच्या भांडणांसारखे 4 दिवसांचे नाटक सुरूच राहणार आणि सोलापूरकर मात्र आपल्या लोकांचे मृत्यू बघतच राहणार। लोकप्रधान न्यूज, सोलापूर।